तर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावात निदर्शनं करण्यात आली आहेत। मायनॉरिटी डिफेन्स कमिटीतर्फे ही निदर्शनं करण्यात आली। किरीट सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, किरीट सोमय्या गो बॅकचे फलक यावेळी दाखवण्यात आले। दरम्यान आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा अड्डा असल्याचा आरोप जो आहे तो किरीट सोमय्यांनी केला होता आणि वारंवार किरीट सोमय्या ते मालेगावमध्ये येतात। या प्रकरणी शासनाने यासाठी देखील गठन केले आहे आणि असं असताना देखील किरीट सोमय्या या ठिकाणी येत असल्यामुळे मालेगावच्या मध्य भागातील काही राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीने आता मायनॉरिटी डिफेन्स कमिटीची स्थापना करण्यात आली आहे आणि या कमिटीच्या माध्यमातून आज मालेगावमध्ये किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावच्या मोसमपूल भागामध्ये या ठिकाणी आता निदर्शन करण्यात येत आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने जे ते आंदोलक या ठिकाणी जमा झालेत। किरीट सोमय्या वापस जाओ, किरीट सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असे काहीशी फलक जे ते या ठिकाणी झळकत आहेत आणि एकूणच या किरीट सोमय्याच्या दौऱ्याच्या पाठीमागे आंदोलन होत असल्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। माझ्यासोबत डिफेंस माइनॉरिटी कमिटीचे काही नेता आहेत, नेमकं काय त्यांची मागणी आहे त्यांच्याकडून जाऊन घ्या। क्या कहना चाहेंगे आप किरीट सोमय्या और डिफेंस माइनॉरिटी कमेटी की आपने स्थापना की, आपकी क्या मांग है? किरीट सोमय्या मालेगांव शहर को बदनाम करे, विशेष एक समाज को टारगेट करने का काम करे। किरीट सोमय्या का जो आरोप है कि मालेगांव शहर में रोहिंग्या बांग्लादेशी मुसलमान हैं और उन्होंने बनावटी कागज पत्र तैयार करे। मेरा तो प्रश्न है किरीट सोमय्या से कि आप भारतीय जनता पार्टी के हैं, 2014 से आज तक केंद्र के अंदर भारतीय जनता पार्टी की सरकार है, तो फिर ये रोहिंग्या और बांग्लादेशी लोग हिंदुस्तान में आ रहे कैसे, देश में एंट्री कैसे कर रहे हैं? ये कई कमजोरी है क्या सरकार की? पहले तो प्रश्न मेरा उनसे है। लेकिन मालेगांव शहर को विशेष बदनाम करना और दो समाज में तेल निर्माण करना, दो समाज को लड़ाने का काम और अपनी वोट बैंक तैयार करने का काम भारतीय जनता पार्टी ने सुपारी ली है दो समाज को लड़ाने की, और इसीलिए एसआईटी का गठन हुआ। एसआईटी का विरोध नहीं है, एसआईटी को अपना काम करने दो। किरीट सोमय्या का आज जो हम आंदोलन के जरिए माध्यम से जो विरोध कर रहे हैं, हमारा विरोध इसीलिए है कि जब एसआईटी का गठन हो गया, एसआईटी की तपास शुरू है, तो ये दबाव तंत्र वापरने का काम हो रहा है। नासिक के अंदर कलेक्टर से मिलना, मालेगांव में तहसील कार्यालय में आके दबाव बनाना, पुलिस पर दबाव बनाना, महानगर पालिका के अधिकारियों पर दबाव बनाने। मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा अड्डा असल्याचा आरोप जो आहे तो किरीट सोमय्यांनी केला होता। आपण बघतोय या पद्धतीनं जे आरोप करण्यात आलेले आहेत त्यावरती मात्र या संघटनेनं विरोध केलेला आहे आणि वापस जाओ असं म्हणत किरीट सोमय्या यांच्या गो बॅकच्या घोषणा दिलेल्या आहेत।